ರಘುನಾಥ ಗಲ್ಲಿಯಲ್ಲಿ ರಸ್ತೆ ಹದಗೆಟ್ಟಿದ್ದು ಧರ್ಮವೀರ ಛತ್ರಪತಿ ಸಂಭಾಜಿ ಮಹಾರಾಜ ಚೌಕ್ನಿಂದ ಆರಂಭವಾಗುವ ಈ ರಘುನಾಥ ಗಲ್ಲಿಯಲ್ಲಿ ಚರಂಡಿ ಪೈಪ್ಲೈನ್ಗಾಗಿ ಉತ್ತಮ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ರಸ್ತೆಯನ್ನು ಅಗೆದಿದ್ದರೂ ರಸ್ತೆಗೆ ಇನ್ನೂ ಡಾಂಬರು ಹಾಕದ ಕಾರಣ ರಸ್ತೆಯಲ್ಲಿ ಹಲವೆಡೆ ಹದಗೆಟ್ಟಿದೆ. ಇದರಿಂದ ಇಲ್ಲಿನ ನಿವಾಸಿಗಳು ಹಾಗೂ ಪ್ರಯಾಣಿಕರು ಪರದಾಡುವಂತಾಗಿದೆ. ನಮ್ಮ ಕೆಎಂಎಂ ಕನ್ನಡ ಸುದ್ದಿ ವಾಹಿನಿಯ ಪ್ರತಿನಿಧಿ निवासिಗಳಿಂದ निखर समस्येಯ ಬಗ್ಗೆ ಮಾಹಿತಿಯನ್ನ ಪಡೆದರು. नमस्कार, आज आपण अनगोळ भागामध्ये आलेलो आहोत. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज या ठिकाणी आपण या चौकामध्ये आलेलो आहे आणि ह्या भागातील रघुनाथ पेठ म्हणून ह्या ओळखला जाणारा हा रस्ता आहे. ह्या रस्त्यावरती गेल्या अनेक दिवसापासून चरी मारून किंवा ड्रेनेजसाठी काम म्हणून या ठिकाणी रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी दुरवस्था किती प्रमाणात या रस्त्याची दुरवस्था झालेली आहे की या भागातील राहणारे रहिवाशांना या त्यातच चिकनगुनिया, डेंगू अशा अनेक समस्या आहेत आणि या समस्यामुळं या भागातील जेथे जेथे आपण चर काढलेले आहे त्या ठिकाणी प्रवाशांना जातेवेळी किंवा येतेवेळी फार त्रास होतो आहे. तर जाणून घेऊया आपण या भागातील रहिवाशांना काय त्यांच्या प्रतिक्रिया आहेत. साहेब, तुम्ही सांगा की या ठिकाणी कसा तुम्हाला या गल्लीची अवस्था काय आहे? काय आता 8-9 महिने झाले हा रस्त्याचं ड्रेनेजचं काम करून. त्याच्यानंतर ती मुजवलेलंच नाही आहे. मग त्याच्यामुळे गाडी बस पण बंद झाले. 6 महिने बस बंद झाले. त्याच्यामुळे भरपूर प्रॉब्लेम व्हायले. तुम्ही पाणी इथं तुम्हाला पाण्याची व्यवस्था, ड्रेनेजची समस्या वगैरे काय आहे का? ड्रेनेजची समस्या काय नाही आहे. ड्रेनेजसाठीच काढलेला खड्डा आहे तो. तेव्हापासून अजून भरलेलं नाही आहे. त्याच्यामुळे नागरिकांना फार त्रास व्हायला आहे. रोड किती दिवसापासून असा खराब आहे? 9 महिने झाले. तर मित्रांनो, ऐकला की तुम्ही या ठिकाणी 9 महिने झाले हा रोड असाच खराब या स्थितीमध्ये आपण प्रवास करत असतात. नागरिक ये जा करत असतात. नागरिकांना भरपूर असा त्रास सहन करावा लागतो. या ठिकाणी आणखीन एक आपले व्यक्ती आहेत, त्यांना पण या भागातील वेदना काय आहेत त्या पाहूया. सर, काय या रस्त्याची अवस्था तुम्हाला? आता जवळजवळ 8-9 महिने झाले हे ड्रेनेजसाठी हा पाईप त्यांनी खोदलेला होता. तो पूर्ण त्यांनी मुजवला नाही आहे आणि त्यामुळे काय झालेलं आहे की इकडची जी रहदारी आहे ना ती 6 महिने जवळजवळ 5-6 महिने बस बंद होती इथं. आता ह्या 2 महिन्यात सुरू झालेली आहे आणि मध्ये हे गटर सगळे बंद असल्यामुळं जोरात ज्यावेळी पाऊस आला त्यावेळी पूर्ण इथं तुंबून आहे आमच्या सगळ्या दुकानामध्ये पाणी शिरलेलं होतं आतमध्ये. मग लोकांना फार ह्याचा त्रास व्हायला आहे आणि इकडची जी पब्लिक आहे ती खालची नाथपेठ चौक त्या साईडची त्यांनासुद्धा इकडे ये जायला गाड्या मोठ्या घालायला त्रास व्हायला आहे. त्याचे लवकरात लवकर हे त्यांनी दुरुस्ती ह्याच्याकडे लक्ष देऊन पूर्ण करावं असं आमची विनंती आहे. आमचं मनोज रेवणकर म्हणून आहे मी. तुम्ही आपण पाहिलात की रघुनाथ पेठचा रोड इतका खराब झालेला आहे आणि लोकांना याचा त्रास सहन करावा लागतो आहे. कॅमेरामॅन संकल्प ज्योत बरोबर मी महादेव पवार, मराठी न्यूज, बेळगाव. ಅನಗೋಳ್ನ ಶ್ರೀ ಛತ್ರಪತಿ ಸಂಭಾಜಿ ಮಹಾರಾಜ ಚೌಕ್ನಲ್ಲಿ ವೇವರ್ಸ್ ಅನ್ನು ಅಳವಡಿಸಲಾಗಿದೆ. ಆದರೆ ರಘುನಾಥ ಗಲ್ಲಿಯಲ್ಲಿ ಇನ್ನೂ ರಸ್ತೆಯನ್ನ ಹಾಕಿಲ್ಲ. ಇದರಿಂದ ನಿವಾಸಿಗಳು ತೊಂದರೆ ಅನುಭವಿಸುವಂತಾಗಿದೆ. ಇತ್ತ ಗಮನ ಹರಿಸಿ ರಸ್ತೆ ಮಾಡುವಂತೆ ಒತ್ತಾಯಿಸಿದ್ದಾರೆ. ಸಂಕಲ್ಪ ಶಿಂದೆ, ಕೆಎಂಎಂ ಕನ್ನಡ, ಬೆಳಗಾವಿ.